हाय फ्रेंड्स, राजापण फॅमिली फूड या चॅनलमध्ये रमजान ईद स्पेशल शुरकुर्मा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत. साधी सोपी पण अप्रतिम चव अशी असणारी ही रेसिपी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि ही जर रेसिपी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओमध्ये बघू शकताय किती सुंदर असा बनलेला आहे आणि बघता क्षणी खाण्याची देखील इच्छा होत आहे. आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जराही आवडल्यास या व्हिडिओला लाईक तसेच फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग रमजान ईद स्पेशल सुरकुर्मा रेसिपीला इथे आपण सुरुवात करूयात. साहित्यामध्ये इथे 250 ml म्हणजेच पाव लिटर दूध घेतलेलं आहे, 4 चमचे साखर घेतलेली आहे, तसेच इथे मी भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत. तर इथे भाजलेल्या शेवयांचाच वापर करायचा आहे आणि आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि इथे आपण सुरकुर्मा बनवत आहोत, त्यासाठी इथे साजूक तुपाचा वापर करणार आहे. तर इथे तुपामध्ये जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मी 2 तास पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते आणि इथे मी त्याला बारीक असे कट करून घेतलेलं आहे. तर हे आपण सुरुवातीला त्या तुपामध्ये भाजून घेणार आहोत. काही सेकंदासाठी आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तर हे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. तर इथे साईडला एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. हे पहा, सेम त्याच पॅनमध्ये इथे आपण शेवया भाजून घेणार आहोत. तर इथे शेवया आपल्याला काही सेकंदासाठीच भाजायच्या आहेत, अगदी 1 ते 2 सेकंदासाठी. तशा ह्या भाजलेल्या शेवया आहेत, पण अशा भाजलेल्या शेवया थोड्याशा तुपात परतून घेतल्याने मस्त असा फ्लेवर येतो. तर शेवया इथे भाजलेल्या आहेत, तर इथे मी साईडला काढून घेतलेल्या आहेत. सेम त्याच पॅनमध्ये जे आपण दूध घेतलं होतं ते इथे घालून घेणार आहोत. तर इथे दुधाला आपण 1 उकळी आणणार आहोत. तर इथे तुम्ही गाईच्या म्हशीचं कोणतेही दूध वापरू शकता, पण इथे मी फुल फॅटवालं म्हणजेच म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे. तर इथे हे पाव लिटर दूध आहे. तर इथे बघा दुधाला उकळी आलेली दिसत आहे. नंतर इथे आपण साखर घालून घेणार आहोत. तर इथे मी 4 मोठे चमचे साखरेचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल किंवा कमी आवडत असेल त्यानुसार तुम्ही साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकताय. तर इथे मी 4 मोठे चमचे साखर घातलेली आहे आणि ती देखील व्यवस्थित मिक्स झालेली आहे. नंतर इथे आपण ज्या शेवया भाजलेल्या होत्या त्या इथे घालून घेणार आहोत. हे पहा, तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि हे व्यवस्थित असं इथे मिक्स करून घेणार आहोत. शेवया देखील व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहेत. हे पहा, नंतर इथे आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून साईडला ठेवले होते ते इथे घालून घेणार आहोत. तरी बघा, ड्रायफ्रुट्स घातल्याने मस्त असा टेस्ट येतो, मस्त असा रिच असा बनतो आपला शिरकुर्मा. इथे आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकताय आणि ड्रायफ्रुट्स देखील आपण व्यवस्थित असं इथे मिक्स करून घेणार आहोत. तर ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर देखील इथे गॅस आपण लो ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवरती आपण इथे एक 5 ते 7 मिनटं हे व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत. तर हे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे. नंतर इथे मी जे केशरचं दूध असतं ते इथे घातलेलं आहे. तर इथे केशरच्या 2-3 काड्या मी दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या, ते इथे वापरलेलं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त सुंदर रंग येण्यासाठी मी इथे वापरलेलं आहे. केशर अवेलेबल नसेल, नाही घातलं तरी देखील चालेल. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित आपलं हे 7 ते 8 मिनटं हे शिजलेलं आहे. किती सुंदर रंग असा आलेला आहे आणि मस्त सुगंध असा दरवळत आहे. तर इथे मी वेलची पावडरचा देखील वापर केलेला आहे. पाव चमचा इथे मी वेलची पावडरचा वापर केलेला आहे स्वादासाठी. किती सुंदर असा रंग आलेला आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि घरामध्ये ह्याचा सुगंध असा दरवळत आहे. तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स. चवीलाही अप्रतिम अशी लागते आणि खूप सुंदर अशी चव लागते याची. सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कशी बनली होती ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तसेच आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर तसेच तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा. फ्रेंड्स, जर तुम्हाला फॅमिली फूड या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. फ्रेंड्स, अशाच एका नवीन इंटरेस्टिंग, साध्या, सोप्या पण तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह आपण पुन्हा भेटूयात फ्रेंड्स. तोपर्यंत बाय बाय.